आजकाल आहे ना विश्वासघात करायचा ट्रेंड चालू आहे. विश्वासघात, फसवायचा, एकमेकांना फसवायचा विषय तो ट्रेंड चालू आहे. व्हिडिओमध्ये बैलगाडी बघा. त्या बैलगाडीवर एक मालक झोपलेला आहे आणि ते बैल त्याला मस्तपैकी घेऊन चालले. मालकाचा 100% विश्वास आहे की हा आपल्याला त्रास देणार नाही, आपल्याला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाणार नाही. ते आपल्याला एकदम परफेक्ट घरीच घेऊन जातील किंवा त्याला जिथे जायचं त्या लोकेशनलाच घेऊन जातील. एवढा पूर्ण विश्वास त्या मालकाने त्या बैलांवर ठेवला आणि बैलांनी पण त्या विश्वास घात न करता त्यांना घेऊन चाललेत. तर सांगायचा उद्देश हा आहे की आजकाल जो तो असतो तो विश्वासघात करतो. आपण ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो तो आहे ना काय करतो माहिती आहे का, आपण थोडं पुढे गेलो कुठे गेलो की लगेच आपला विश्वासघात करतो, चीट करतो, काय करत असेल ते करतो. ते त्याला वाटतं की कळत नाही काही नाही, पण कर्माचं फळ भेटतं बाबा. तुम्ही असं काही करू नका. आणि जो समोरचा विश्वास ठेवतोय ना त्याला चुकीचा ठरवू नका. कारण तुम्ही विश्वासघात केल्यानंतर तो पुढच्या वेळेस कोणावर दुसऱ्यावर विश्वास ठेवायला 100दा आणि 1000दा विचार करतो. आणि तुमच्यावर तो कधी ठेवत नाही. मनात कुठंतरी काहीतरी त्याला खतखत असतेच की हा आपण विश्वास ठेवला होता पण यांनी विश्वासघात केलाय. तर आजच्या युगात सगळ्यांशी एकदम चांगलं वागा. तो मित्र असू शकतो, बायको असू शकते, नवरा असू शकतो, आपले मुलं मुली असू शकतात किंवा जवळचेच कोणीतरी असू शकतात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो. तर आता हा व्हिडिओ तुम्ही आहे ना, तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवताय ना त्यांना तर 100% शेअर करा. पण कदाचित कधीतरी कुठेतरी तुमचा कोणी विश्वासघात केला असेल ना तर त्याला पण शेअर करा. म्हणजे तो पण कुठेतरी कधीतरी कोणाच्याही सोबत असं वागणार नाही. आणि बाकी तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.